झी 24 तास एक पाऊल पुढे। नक्कीच आज या संपूर्ण प्रकारावर काही ना काहीतरी करून आता ताबा आणण्याचीच गरज आहे। आपण वारंवार असं म्हणतो, मी शरद पोंक्षे यांना माझ्यासाठी त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की नेहमी असं म्हटलं जातं की पुण्या मुंबईची तरुणाई बिघडत चालली आहे, सगळ्यांचीच तरुणाई बिघडत चालली आहे। आजपर्यंत आरोप होत होता, मात्र आज धक्कादायक आरोप होतोय बघा पोंक्षे सर की बालपण आज त्याच वाटेवर जाते असं जर म्हटलं तर त्यात ते वावगं काय समजायचं, काय उत्तर असेल पोंक्षे सर? नाही, तरुण आणि लहान मुलांसमोर ना चांगले आदर्शच नाही आहेत। चांगले आदर्श ठेवण्याची जबाबदारी आई वडील आजी आजोबांची असते। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा प्रकार घडायचा। मोठे काका आजी आजोबा छान छान गोष्टी सांगायचे, शिवाजीच्या गोष्टी, टिळकांच्या गोष्टी, रामाच्या गोष्टी, श्रीकृष्णाच्या गोष्टी। या गोष्टीतून मुलं घडत होती। चांगले काय वाईट काय आहे त्यांना कळत होतं। आपण आता सांगितलंच जात नाही होय। आपण भलतंच काहीतरी जाऊ 24 तास पोरं एकतर अभ्यास करतात, ट्युशन, आणि त्याच्यानंतर मग ती टीव्ही समोर बसतात आणि भंगार त्या मालिका आणि काहीतरी ते बघत बसतात। त्यातनं काही काय होणार मला सांगा ना। म्हणजे राखी सावंतचं स्वयंवर होतं, त्या प्रमोद महाजनांच्या मुलाचं स्वयंवर दाखवतो आपण, आणि मग काय आपण दाखवतो। स्विमिंग टँकमध्ये बायकांना मिठी मारताना दाखवतो आणि मग तिथे एक असा गोल केला जातो आणि लक्ष नसलं तरी तिथे लक्ष जातं बरोबर। काय दाखवतोय आपण? कुणाला सेलिब्रिटी म्हणायचं या देशात? अरे सेलिब्रिटी कशाला म्हणायचं? कुठे चाललोय आपण अमेरिका ऑस्ट्रेलिया यांचं सगळं घेत नाही आहोत। चांगली गोष्टी, भयंकर एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या देशावर नितांत प्रेम करतात ते, आणि म्हणून ती राष्ट्र घडतात। आमच्या देशावर प्रेम करायला आम्हाला शिकवलंच नाही। आम्हाला मुळात ना खरा इतिहास शिकवला नाही। बऱ्याच गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत। फक्त तरुण मुलांना आणि त्या मुलांना शिव्या देण्यात अर्थ नाही आहे। आपण आपल्या अंतर्मुखात विचारलं पाहिजे की आपण काय करतो आहोत। आपण आई वडील आजी आजोबा, आपली घरातली माणसं, आपले शिक्षक काय शिकवत आहेत? मला शिक्षक व्हायचंय। शिक्षक ही जशी माझ्याकडे अभिनय ही कला आहे ना, तशी शिक्षक शिकवणं ही कला आहे, आणि मला शिक्षकच व्हायचंय असं किती मला सांगा। SSC आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मला सांगा किती मुलांना विचारल्यानंतर एक तरी मुलगा सांगतो की मला शिक्षक व्हायचंय, पुढे जाऊन मला प्रोफेसर व्हायचंय, मला शिकवायचंय मुलांना? नाही, हे एमच नाही कोणाकडे। प्रत्येकाला इंजिनियर, डॉक्टर काहीतरी असं व्हायचं आणि फक्त पैसा कमवायचा। जिथे पैसा मिळतो ते प्रोफेशन पाहिजे। मला शिक्षक व्हायचंय म्हणून जे शिक्षक होतात ना ते शिकवतात। मग त्यांना एक कविता शिकवायला 4 पिरियड लागतात। माझ्या शाळेमध्ये एक मोकल नावाचे गृहस्थ होते, म्हणजे मुख्याध्यापक, त्यांना एक मराठी शाळेतली कविता शिकवायला, कारण ते एक शिरवाडकरांची बोरकरांची एक कविता शिकवायला लागले ना की बोरकरांच्या 10 कविता म्हणून दाखवायचे। आता शिकवलं कसं? माझ्या मुलाला विचारतो ना मी, बाबा तू कसं शिकवली जाते कविता? तो म्हणतो कविता वाचून दाखवतात, अर्थ सांगतात, प्रश्न उत्तर। अरे हे असं नसतं, ह्याला शिकवणं म्हणत नाही। शिक्षकाने फक्त पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम नसतो शिकवायचा, त्याच्या पलीकडे जाऊन एक नागरिक घडवायचा असतो, त्याला खरा इतिहास शिकवायचा असतो। देशातले इतके थोर, म्हणजे भारतभूमी ही इतकी म्हणजे काय आपण म्हणावं त्याला, भाग्यवान आहे की जगामधल्या सगळ्या देशांमध्ये सर्वात जास्त पुण्यवान लोक जर जन्माला कुठे आले असतील तर ते इथे आलेत। इतका विनोदाचा भाग आहे। महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र मानला जातो, आणि या राज्यामध्ये एकही संत ज्ञानेश्वर अभियांत्रिका महाविद्यालय नाही, एकही संत रामदास स्वामी शाळा नाही, किंवा एकही संत तुकाराम मेडिकल कॉलेज नाही। सेंट फ्रान्सिस, सेंट ॲनी, सेंट हे, सेंट ते, अशी शाळा, अशा सगळी आहेत ज्या संतांचा, ज्या सेंटचा आपल्या मातेशी काही संबंध नाही। 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली त्या पोरांनी, त्याच वयातली पोरं आज ही पार्टी करतायत। नक्कीच एकूण या सगळ्या प्रकारानंतर आम्ही बी बिघडलो, तुम्ही बिघडा, या शब्दाचा आणि वाक्याचा किती उलट पद्धतीने वापर झाला, या साऱ्याचीच मीमांसा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा बेधुंद चिल्लर पार्टी। झी 24 तास एक पाऊल पुढे।